बाहेर कुठे फिरायला जायचं म्हणजे आमचा उत्साह चार पटीने वाढलेला असतो. सहजच सागर बोलला, "चला तुम्हाला आज एका ठिकाणी घेऊन जातो." आणि लगेचच आम्ही निघालो पण. चला मग आमच्यासोबत आज भटकंतीला. अर्धा तास लागलेल्या ट्रॅफिकमधून रस्ता काढत काढत आम्ही पुढे रहदारी नसलेल्या रस्त्यावरून पोहोचलोय एका ऐतिहासिक ठिकाणी, गुळसंदे येथे. गुळसंदे शिवा मंदिर म्हणून ओळखले जाणारे श्री सिद्धेश्वर देवस्थान हे रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील पनवेल पासून सुमारे 17 किलोमीटर वरती पाताळगंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले एक ऐतिहासिक मंदिर आहे. प्रवेशद्वारातून पायऱ्या चढून वर गेल्यावर दोन्ही बाजूस देवतांच्या मूर्ती असलेल्या दोन खोल्या आहेत. उजवीकडील खोलीत भगवान राम, लक्ष्मण, सीता यांची संगमरवरी मूर्ती व बाजूलाच एकाच शिळेतून पूर्णपणे कोरलेली हनुमानाची मूर्ती आहे. डाव्या बाजूच्या खोलीत भगवान काळभैरवाची मूर्ती आहे. ही मूर्ती ही एकाच शिळेतून पूर्णपणे कोरलेली आहे. तिथून पुढे गेल्यावर मुख्य शिवमंदिर दिसते. पेशव्यांच्या काळात रामजी महादेव या सुभेदारांनी याचे बांधकाम केले आहे. श्री सिद्धेश्वर संतांनी इसवी सन 1200च्या सुमारास हे मंदिर स्थापन केलेले असून एक प्राचीन मंदिर आहे. तेथील स्थानिकांच्या मते हे सुमारे 700 ते 800 वर्ष जुने असावे. हेमाडपंथी दाक्षिणात्य शैलीत दगडी बांधकाम येथे दिसून येते. यामध्ये भव्य दीपमाळ, नंदीदीप आणि शिल्पांकित कमानी आहेत. मंदिराच्या बरोबर समोर सागरी वनस्पती व प्राणी जीवनासह समृद्ध अशी पाताळगंगा नदीचे दृश्य दिसते. सगळीकडे हिरवेगार, संत वाहणारी नदी, वाराच्या दिशेसह पुढे जाणारे सागरी वनस्पती, शांत वातावरण, अगदी मनमोहक असे दृश्य होते. सायंकाळच्या या वातावरणामध्ये इथे अगदी शांत आणि उत्साही वाटत होते. मंदिराच्या प्रवेशद्वारातून पायऱ्या चढून आत गेल्यावर एकाच दगडात कोरलेल्या नंदीची मूर्ती आहे. शिवपिंड, सभागृहाच्या दोन्ही बाजूस स्तंभावरती दोन देवतांच्या मूर्ती आहेत आणि समोर सुंदर अशी शिवपिंड आहे. घंटांचा नाद ऐकून शरीरातून सकारात्मक स्पंदनांचा प्रवाह जाणवतो. बाहेरील गर्भगृह हे वर्तुळामध्ये नाजूकपणे कोरलेले आहे. त्या काळात बाकी काही साधने नसतानाही इतकी सुंदर मंदिरे कशी कोरली असतील बरं, ह्या विचाराने आश्चर्य वाटते. मंदिराच्या बाजूला शेकडो वर्ष जुने वडाचे झाड आहे व भरपूर मोकळी जागा आहे. गुलसंदे गावातील काही कुटुंबांच्या देखरेखीखाली हे मंदिर असल्याचे समजते. प्रत्येक वर्षी एका कुटुंबाकडे याची जबाबदारी असते. ही परंपरा अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. बाजूला हिरव्या व पिवळ्या रंगात रंगविलेले लक्ष्मीनारायणाचे मंदिर आहे. आईवर थोडंसं प्रेम, आवडीचा डान्स करून बाबांसोबतची थोडीशी मस्ती हे नेहमीचच. सगळे व्हिडिओ काढून झाले, म्हटलं चला आपलाही छोटासा व्हिडिओ काढूया. मंदिराची सकारात्मकता आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. नुसती धडपड आणि पळापळ ही आमची चालूच असते. मुलांना कितीही आवरलं ना, त्यांचे कॉलर आणि पॅन्टच्या नाड्या हे अशा असणारच. रस्त्याच्या दुतर्फा झाडे ही खूप सुंदर अशी कमानीसारखी उभी होती. खरं तर हा रस्ता संपूच नये असे वाटत होतं. एवढा मोठा हनुमान पाहून आमच्या उर्विलला तर खूपच आनंद झाला. दिवस मावळतीला गेल्याने सूर्य झुकलेला होता आणि हे सुंदर दृश्य खूपच छान वाटत होते. पुढे येऊन पाहिलं तर एवढी गर्दी दिसली. म्हटलं चला आपण हे उतरून पाहूच. नवी मुंबई मधील एअरपोर्टवरचे दिसणारे हे टेक ऑफचे दृश्य पाहायला एवढी गर्दी झाली होती. आणि आमच्या भटकंतीचा शेवट हा पाणीपुरी खाऊन झाला. व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.